मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करतोय मी हंपीमधल्या विरूपाक्ष मंदिरामध्ये, परंतु व्हिडिओचा एंड मात्र करेल तिरुपतीमधील बालाजी मंदिरामध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल का तुम्ही जर हंपीला असाल तर कशा रीतीने तुम्ही तिरुपतीला जाऊ शकाल आणि बालाजी मंदिरापर्यंत तिरुपती रेल्वे स्टेशनवरून बालाजी मंदिरापर्यंत आपण कशा रीतीने पोहोचू शकू। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माझा ट्रेन प्रवास दाखवेल। हंपीपासून हॉस्पिटलला जावं लागेल, हॉस्पिटलवरून रात्री 10:30ची ट्रेन चालती जिचं नाव आहे हरिप्रिया एक्सप्रेस आणि ती ट्रेन सकाळी पोहोचती साधारणतः 8:30 ते 9 वाजेपर्यंत तिरुपतीला। आणि तिरुपतीवरून मग आपल्याला तिरुपती स्टेशनवरून जे पहाडीवर जे मंदिर बसलेले तिथपर्यंत आपल्याला कसं जावं लागेल ती संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल। तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। सुरू करूया आपला हंपीपासून तिरुपती बालाजीकडचा प्रवास। हर हर महादेव। सर्वात आधी आपल्याला जावं लागेल हंपीच्या बसस्टँडवर। हंपीचं बसस्टँड कसं आहे, कुठे आहे, ही संपूर्ण माहिती मी हंपीच्या भाग 1 मधल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे। विरूपाक्ष मंदिराच्या अगदी बाहेर जे टॅक्सी स्टँड आहे, पार्किंगचा एरिया आहे, तिथंच बसस्टँड देखील आहे आणि तिथून बसने आपल्याला जावं लागेल हॉस्पिटलला। ऑटोने जायचं ऑप्शन देखील तुमच्याकडे असेल जर तुम्हाला एकदम घाईघाई जावं लागत असेल तर, परंतु ऑटो परवडणार नाही, ऑटोवाले जास्त पैसे घेतील। तर 20 रुपयामध्ये आपण इथून हॉस्पिटलला जाऊ शकतो, जे जवळपास 13 ते 14 किलोमीटर दूर आहे हंपीपासून। तर हंपीला शेवटचा ॲक्च्युली ना याचा उच्चार बरेच जण करायला चुकतात। याचं स्पेलिंग आहे HOSAPET, होसापेटे म्हणतात, पण ते होसापेटे नसून होसपेटे जंक्शन असं प्रोनाऊन्सिएशन केलं पाहिजे। आणि होसपेटे जंक्शनच्याच बाहेर हे बघा, हे रथाचं चित्रण इथं केलेलं आहे। जेव्हा आलो तेव्हा मी घाईघाईने इथून बाहेर निघालेलो आहे आणि इथं बस उभी होती, ती बस लगेच पकडलेली। तर आता होसपेटे जंक्शनमध्ये आपल्याला तिकीट काढायचं आहे तिरुपतीचं। इथं आहे तिकीट काउंटर। होसपेट टू तिरुपती 150 रुपयाचं तिकीट काढून आपण आता होसपेटच्या जंक्शनवर आलेलो आहे। इथं होसपेट जंक्शनच्या वेटिंग रूममध्ये बसलेलो होतो। हॉस्पिटल जंक्शनला हे सेल्फ सर्व्हिस लॉकरची सिस्टीम अवेलेबल आहे। तिकीट नावाची एक ॲप आहे, त्याच्यानी आपण स्कॅन करायचं आणि हे असे डिटेल्स भरायचे। आपण हे डिटेल्स भरल्यानंतर हे लॉकर ओपन होतं आणि मग त्याचा कोड आपल्याकडे राहतो आणि मग अशा बॅग्स ठेवल्यानंतर पुन्हा ते लॉक करायचं। हे बघा, इथं स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिलेली, त्याप्रमाणे करायचं। चांगली सिस्टीम आहे ही लॉकरची। तर आता 10:15ला ट्रेन आहे आपली। आता 10 वाजलेले आहे, 15 मिनटं अजून अनाउन्समेंट काही झालेली नाही आहे। कृपया ध्यान दें, बेलारी जंक्शन गुंटकल मार्ग से चलकर गाड़ी संख्या 1741 कोल्हापुर तिरुपति हरिप्रिया एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर 1 पर।
काल सुरू झालेला आपला प्रवास आलेला आहे तिरुपती रेल्वे स्टेशनला. रेणुगुंटाच्या पुढचं स्टेशन आहे तिरुपती. आता इथून आपल्याला जायचं आहे ते मंदिराकडे. तर कशा रीतीने जायचं, कशा रीतीने बस भेटेल हे संपूर्ण आपण पाहण्याचा प्रयत्न करू. कितने काय 5 काय ना, कितने काय बॉटल आहे? 5 रुपयात पाणी बॉटल भरून घेतली. आता ह्या ब्रिजने आपल्याला वर चढून त्या साईडला जायचं आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कडून आपल्याला आता बाहेर जायचं आहे, एक्झिट घ्यायचं आहे तिरुपती रेल्वे स्टेशनच्या बाहेर. हे बघा आता इथं तिरुपती तिरुमला AC बस 110 आणि नॉर्मल बस 90 रुपये, मुलाचे 50 आणि सिनियर सिटीजन 70. बोर्ड पण लिहिलेलं आहे तिथं. आणि हे तिरुपती रेल्वे स्टेशनचं बुकिंग ऑफिस आणि वेटिंग एरिया काही असा गजबजलेला आहे. आता इथे लिहिलेले आहे तिरुमल पैदल जाणे का रास्ता. आणि ह्या बाहेर आल्यावर तुम्हाला ऑटो पण इथं बऱ्याचशा दिसून येतील. तिरुपती रेल्वे स्टेशनच्या बाहेर येऊन तुम्हाला नाश्त्याचे बरेच सारे दुकानं दिसतील. पुरी भाजी, वडा सांबार, इडली वडा असे बरेचसे साऊथ इंडियन फूडचे ऑप्शन्स तुम्हाला इथं बाहेर आहे. आता आपल्याला बस स्टँडकडे जायचं आहे तर कसं जावं लागेल, तर समोर जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिजच्या त्या बाजूलाच बस स्टँड आहे. तर जाऊया बस स्टँडकडे आपण. इथं तिकीट काउंटर आहे तिरुमला जाण्यासाठी. ॲक्च्युली मित्रांनो 2 बस स्टँड आहे, त्याच्यामुळं कन्फ्युजन करू नका. जेव्हा आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर येतो ना, तेव्हा रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावरच एक ब्रिज दिसेल. हे बघा हा ब्रिज दिसेल तुम्हाला. ह्या ब्रिजच्याच लेफ्ट साईडला, म्हणजे आता माझ्या राईट आहे, लेफ्ट साईडला जेव्हा तुम्ही वळाल तेव्हा हे बस स्टँड दिसेल. तिथूनच तिरुमलाला टेम्पलला जाण्यासाठी बस तुम्हाला मिळतील. ॲक्च्युली झालं असं, मी वर गेलो म्हणजे सेंट्रल बस स्टँडकडे गेलो जिथं वेगळ्या वेगळ्या शहरांसाठी बसेस जातात, परंतु तिथं बस न मिळता इथं ह्या पॉईंटला यावं लागेल आणि इथून बस आपल्याला मिळेल. फारच गर्दी राहते बसेसला. आता हे बघा ही बस चाललेली आहे तिरुपतीवरून तिरुमला. तिकीट 110, परंतु बसमध्ये जागा आहे आणि बसेस आहे ना कंटिन्यू आहे. आता हे बघा ही एक बस, त्याच्या मागे लगेच ही एक दुसरी बस आहे. हां ही आहे एमटी. तर आता आपण AC बसमध्ये बसलेलो आहे. इथं ह्याचं तिकीट जे पडतं आपल्याला ह्या रेल्वे स्टेशनपासून जे बस निघते त्याचं 110 रुपये वन साईड तिरुमलापर्यंत. आणि जर अप अँड डाऊन करायचं असेल तर 200 रुपये. आणि अप डाऊन जर तिकीट काढलं तर ते 3 डेजपर्यंत व्हॅलिड असतं. त्याच्यामुळे तुम्ही अप डाऊनच काढा 200 रुपयामध्ये आणि मग हा AC बसचा प्रवास करा. इथं मोठे कॉम्प्लेक्स बनलेले विष्णुदासम भेटे ना, तर मी काही तिथं बॅग्स वगैरे सगळ्या गाड्या थांबून इथं सगळ्या बॅगांची चेकिंग होती. आपल्या संपूर्ण बॅगांची, म्हणजे एक प्रकारे ना हे बॉर्डर क्रॉस करतो ना आपण एका देशातून दुसऱ्या देशात, जशी चेकिंग होती सामानाची, गाड्यांची, त्याचप्रमाणे ही सर्व चेकिंग केली जाते इथं. हे पहिल्यांदा पाहिलं, म्हणजे मी बऱ्याच दिवसानंतर तिरुपतीला आलो, त्याच्यामुळं आज पाहतोय की हा व्ह्यू आहे तिरुमला माउंटनचा इथं. आणि इथं संपूर्ण चेकिंग होती.
गोविंदा सर्व मित्रांना 9:50 आपण बस स्टँडवर उतरलो. बस पकडायची असेल रिटर्नची तर तिथंच उतरावं लागेल जिथं आपण उतरलो. मंदिरापासून जवळपास 1.5 किलोमीटर अंतराच्या पुढं बस आपल्याला सोडती. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे माझ्याकडे आहे बॅग आणि ही बॅग मला ठेवून जायचं आहे मंदिराच्या दर्शन करायला. तर बॅग ठेवायची आहे तिथंच पुष्करणी आहे, तिथंच ते बालमुंडन वगैरे व तिथं करतात. मला मुंडन वगैरे काही करायचं नाही, मी फक्त थोडेसे केस तिथं अर्पण करेल आणि लगेच काउंटर समोर आहे. जर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असेल तर फ्रीमध्ये लगेच तुम्ही इथं ठेवू शकता, वर येऊन पण खाली ठेवण्याची काय आवश्यकता नाही. तर तेच आपण आता लगेच ठेवायला चाललो आहे. थोडं चालून आल्यानंतर इथं हे बघा फ्री कॉमन लगेच सेंटर, पण आता इथं डिलिव्हरी सेंटर लिहिलेले आहे, आपल्याला लगेच जमा करायचं आहे. तर बघूया. फार अवघड आहे भाऊ तिरुपती बालाजीचं. ह्या ॲक्च्युली आता इथं फक्त हे डिलिव्हरी सेंटर आहे. ते मला बोलले का तुम्ही जाऊन लाईनीत उभे राहून जा, तुम्हाला तिथं बॅग तुमची जमा होईल आणि मग जेव्हा तुमचं दर्शन होईल तेव्हा तुम्हाला बॅग घेण्यासाठी इथे यावं लागेल. बस स्टँडपासून मंदिर परिसराचं जे अंतर आहे ते साधारणतः 1.5 किलोमीटरपर्यंत पडतं. मंदिर परिसरामध्ये फार आपल्याला गर्दी लागते. चला आपण आता जाऊ, इथून गर्दीतून मार्ग काढू आणि मुख्य मंदिरापर्यंत जाऊ आणि मग पुढची माहिती आपण बघण्यास सुरुवात करू. फायनली हा आहे संपूर्ण मंदिर परिसर. गोविंदा गोविंदा जय गोविंदा हर हर व्यंकटेश्वरा. चला आपण आता पाहूया तिरुपती बालाजी मंदिर दर्शनाचं संपूर्ण मार्गदर्शन. जर तुम्ही इथं पहिल्यांदा जात असाल किंवा पुन्हा जाण्याचा विचार करत असाल तर ही संपूर्ण माहिती नीट ऐकून घ्या, संपूर्ण व्हिडिओ नीट पहा. तिरुपतीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला आधी TTDच्या अधिकृत वेबसाईट किंवा आपल्या मोबाईल ॲपवर जाऊन बुकिंग करावं लागतं. तुमचं नाव, आधार नंबर, फोटो आणि मोबाईल नंबर दिल्यावर तुम्ही ₹300चं विशेष दर्शन किंवा मोफत सामान्य दर्शन निवडू शकता. याच्यामध्ये तुम्हाला मग पास मिळतो आणि मग तो दाखवून तुम्ही दर्शन रांगेमध्ये जाऊ शकतात. आता याआधीच आपण पाहिलं का तिरुपतीमध्ये कसं यायचं. आपण हम्पीपासून सुरुवात केली होती. हम्पीवरून बस स्टँडवरून आपण हॉस्पिटलला आलो आणि हॉस्पिटलवरून आपण तिरुपती रेल्वे स्टेशनला आलो. तिरुपती रेल्वे स्टेशन हे अनेक मोठ्या मोठ्या सिटीशी कनेक्टेड आहे आणि तिरुपती रेल्वे स्टेशनवर आल्यावर तिथून TTDच्या बसेस ह्या कंटिन्यू चालूच असतात. ती सेवा सतत चालू असते. तिरुमलाची बस सुरूच असते. आता तिरुमलावर आल्यावर तुम्ही कशा रीतीने मंदिराचं दर्शन घेऊ शकतात आणि अजून एक तुम्ही पायऱ्यांनी जाण्याचा मार्ग देखील निवडू शकतात. जर तुम्हाला पायी जायचं असेल तर 2 मार्ग आहे. एक आलिपिरीचा मार्ग जो 3,500 पायऱ्यांचा आहे, जो 9 किलोमीटर आहे, आणि दुसरा श्रीनिवासम मार्ग ज्याला 2200 पायऱ्या आहे, तो 2.1 किलोमीटरचा आहे. तर आता अशा रीतीने आपण पायऱ्यांचा मार्ग न निवडता आपण बसने चाललेलो आहे आणि आता तिरुपतीमध्ये येऊन सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे स्नान. तर तेच कुंडाचं स्नान आपण आता करूया. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 असा हा पुष्करणीचा आंघोळीचा टायमिंग असतो इथं. आता आंघोळ झालेली माझी पुष्करणीमध्ये. आता पुष्करणीमध्ये आंघोळ झाल्यानंतर आपण तिरुमलामधील TTD क्यू कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करणार आहोत. त्याच्यामध्ये मोबाईल कॅमेरा याला परवानगी नाही, ते लॉकरमध्ये ठेवावे लागणार आहे. आता ही रांग कधीकधी 2-3 तासांची असते आणि कधीकधी व्यवस्थापन खूप चांगलं असतं तर लवकरही दर्शन होते आणि कधीकधी 24 तास देखील लागू शकतात. तर करूया आपण आपल्या बालाजींचं तेजस्वी दर्शन आणि सर्व काही आपण आता लॉकर रूममध्ये ठेवूया. दर्शन झाल्यावर तुम्ही लाडू प्रसाद घेऊ शकतात. बुकिंगनुसार 1 किंवा 2 लाडू मोफत देखील मिळतात आणि अधिकचे लाडू लागल्यास ते खरेदी देखील करू शकतात. हे काउंटर जे पाहत आहे आपण, हे सर्व लाडूचे काउंटर. इथून तिथून लाडूच्या काउंटरवर देखील बरीचशी गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळते. बिग लाडू 200, स्मॉल लाडू 50, वडा 100, शुगर कॅन्डी 5. लाडू काउंटरच्याच पुढे हे तुम्हाला अगरबत्ती काउंटर दिसेल.
अगरबत्ती काउंटरचे धूपचे रेट लावलेले आणि इकडून आहे ना हे दर्शन घेऊन येणारे भाविक आहे सगळे। मंदिरासमोरचं जे प्रांगण आहे हे जे आहे हे गोपुरम आहे आणि मध्ये जे आपल्याला सुवर्ण कळस दिसतोय हा छोटासा, तिथं मंदिर आहे। पुढं जेव्हा मंदिरापासून आपण येतो ना तेव्हा अन्नप्रसाद सेंटर आहे। 8:30 ते 10:30 ब्रेकफास्ट, 10:30 ते 4 लंच, 5 ते 10:30 डिनर आणि त्याच्या शेजारी चप्पल स्टँड आहे इथं। अन्नप्रसादनमची वैशिष्ट्य काय आहे तर TTD संस्थानाकडून दररोज मोफत जेवण दिलं जातं। जेवणात साधं, सात्विक आणि रुचकर अन्न असतं, जसं की भात, सांबार, फुले हिवरा म्हणजेच इमलीचा राईस, कुरकुरीत पापड, गोड भोजन पूर्णपणे साफसफाई आणि शिस्तीत केलं जातं। 24 तास ही सेवा सुरू असते। विशेषतः गर्दीच्या काळात म्हणजेच ब्रह्मोत्सव, शनिवार आणि रविवार ह्या ठिकाणी ही सेवा सुरूच असते। याच्यामध्ये याचं जे स्थान आहे ना ते तेरोगोंडा वेंगानामंबा अन्नप्रसादनम कॉम्प्लेक्स असं आहे। इथं भोजन घेणं हे केवळ पोट भरायचा उपाय नाही तर तो प्रसाद मानला जातो। हे अन्न श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण असतं अशी श्रद्धा आहे। त्याच्यामुळं आपण जेव्हा कधी तिरुपती बालाजीला जाल तेव्हा नक्की या अन्नप्रसादाचा आपण लाभ। तिरुपती बालाजीमधली अजून एक सेवेविषयी मी तुम्हाला सांगतो। हे जे भगवं मफलर घातलेल्या महिला आणि भगवं मफलर घातलेले जे पुरुष दिसतात ना मित्रांनो तुम्हाला, हे आहे श्रीवारी सेवा। आता श्रीवारी सेवा म्हणजे काय, जेव्हा मी तिरुपतीला गेलो तेव्हाच मला कळालं, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। श्रीवारी सेवा म्हणजे मंदिर प्रशासन TTD कडून चालवल्या जाणारी एक अनोखी संकल्पना आहे। भक्तांनी भक्तांसाठी सेवा करावी ही कल्पना घेऊन तयार झालेली ही श्रीवारी सेवा। काय असते श्रीवारी सेवा? यात सामान्य भक्त मंदिरांच्या वेगवेगळ्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करतात। मग याच्यामध्ये दर्शन व्यवस्थापन आहे, रांगेतील भक्तांची मदत आहे, अन्नप्रसादनामध्ये मदत आहे, पाणी वाटप आहे, स्वच्छता आहे, वृद्ध दिव्यांग भक्तांना सहाय्य आहे। अशा रीतीने अनेक आपण श्रीवारी सेवा करू शकतो। या सेवेचा कालावधी कसा असतो? सेवा 1 दिवस, 3 दिवस, 7 दिवस तिथे राहून किंवा त्याहून जास्त कालावधीसाठी देखील घेता येते। सेवा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर सेवा करण्यासाठी TTDच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरावा लागेल। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवून देईल, त्यावरून देखील तुम्ही करू शकतात। आणि नोंदणीसाठी जे संकेतस्थळ आहे ते https tirupatibalaji.ap.gov.in या संकेतस्थळावर जाऊन श्रीवारी सेवा या पर्यायातून नोंदणी आपल्याला करता येते। माझी देखील फार इच्छा आहे की मी जाऊन 7 दिवसांची ही श्रीवारी सेवा तिथं नक्की करावी। बघूया कधी योग आला तर मी ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल। पण मित्रांनो शेवटचं सांगतो, जर तुम्ही फक्त दर्शन घेऊन येत असाल तर ते आहे भक्तीचा अनुभव, पण जर तुम्ही श्रीवारी सेवा केली किंवा अन्नप्रसादनामध्ये हातभार लावला तर तो होतो शिवस्वरूप सेवा, मन प्रसन्न, आत्मा आणि शांत सेवा। तिरुपती बालाजीवरून तुम्हाला इतर तीर्थस्थळांना दर्शन द्यायचे असेल तर त्याच्यात वरदाराज मंदिर, श्रीवारी पदालू म्हणजे भगवानचे पाय पर्वतावरील ठिकाण येते, पापनाशनम तीर्थम, जपाली अंजनेय मंदिर। तुम्ही जर स्वतःची गाडी घेऊन येत असाल तर उत्तमच आहे, परंतु तुम्ही तिथं कार रेंट करून देखील तुम्ही हे सर्व ठिकाणं फिरू शकतात। निवास आणि भोजन व्यवस्था काय असते तर तिरुपतीला तिरुमल्लामध्ये TTDच्या किफायतशीर निवास व्यवस्था आता 100 रुपयापासून ती व्यवस्था सुरू होते। त्याचप्रमाणे TTD मार्फत मोफत अन्नदान सुविधा देखील आपण बघितलीच आहे। अशा रीतीने तिरुपती बालाजी मंदिराचं दर्शन घेऊन संपूर्ण माहिती सांगून आपण आता निघालेलो आहे ते पुन्हा तिरुपती बस स्टेशनकडं आणि आता आपला प्रवास तिरुपतीचा इथंच थांबतोय। तर मित्रांनो, तिरुपती बालाजी हे केवळ एक मंदिर नाही तर एक शांतीचा, श्रद्धेचा आणि आध्यात्मिक शक्तीचा केंद्रबिंदू आहे। जर तुम्ही ही यात्रा आखात असाल तर तुम्हाला नक्कीच मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा। गोविंदा गोविंदा। हा व्हिडिओ संपूर्ण बघून आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि आपल्या इतर मित्रांसमवेत नक्कीच जास्तीत जास्त शेअर करावा। आणि संपूर्ण माहिती तुम्हाला खरंच मनापासून आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय बालाजी, जय व्यंकटेश्वरा।